हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून भन्नाट रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही नेहमी जास्तीचा भात बनवून ठेवाल, एवढी अप्रतिम होते. खूप सुंदर. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, स्किप न करता. त्यासाठी बघा, सर्वप्रथम आपण पॅनमध्ये तेल गरम केलं आहे. तेल गरम केल्यानंतर छान अशी मोहरी टाकणार आहोत. मोहरी छान अशी तडतडून द्यायची, म्हणजे तिचा स्वाद छान लागतो. मोहरी जर छान फुटली नाही तर तिची चव चांगली लागत नाही. खाताना ती कच्ची कच्ची दाताखाली लागते. म्हणून छान फुटून द्यायची आहे. म्हणजे आपल्या फोडणी जर छान दिली कुठल्या पण भाजीला किंवा ह्याला, तर खूप छान अशी टेस्ट येते. हे बघा, त्यानंतर जिरे घातले आहे. जिरे पण छान असे फुटून द्यायचे. त्यानंतर आपण लसूण आणि कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ता जो की मी चिरून घातला आहे, आणि लसूण पण चिरून घातला आहे. छान असं परतून घेणार आहोत. भरपूर आपण यामध्ये भाज्यांचा समावेश करणार आहोत. टोमॅटो, हिरवी शिमला मिरची, लाल शिमला मिरची, कोथिंबीर, गाजर, कांदा, हिरवी मिरची. त्यानंतर आपण कांदा आहे उभा चिरून घेतला होता, तो आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि मोठ्या गॅसवर परतणार आहोत. अजिबात आपण गॅसची फ्लेम छोटी करणार नाही. त्यानंतर मिरची आहे, ती पण आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. म्हणजे मिरची पण छान अशी फ्राय होईल. त्याच्याबरोबर खूप अप्रतिम असा रेसिपी लागते बघा. खरंच तुम्ही अशा प्रकारे बनवली ना तर नेहमी बनवाल, एवढी मस्त आणि टेस्टी लागते. आपण चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही छान त्याचा आस्वाद घ्याल. खूप सुंदर होतं बघा. अशा प्रकारे कांदा आहे आपला छान भाजला गेला आहे. रंग बदलेपर्यंत मोठ्या फ्लेमवरच आपण भाजला आहे. भाज्या पूर्ण शिजवायच्या नाही, थोड्याशा अर्धवट कच्च्या, खाताना खूप छान लागतात. त्यानंतर गाजर घातला आहे, कारण गाजर थोडंसं शिजायला वेळ लागतो, म्हणून आपण अगोदर गाजर घातल्याने ते छान असं परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम इथे मी मोठी ठेवली आहे, अजिबात बारीक ठेवली नाही, नाहीतर तुमचा जे भाज्या किंवा जे गाजर आहे ते मऊ होईल. असं खूप छान क्रंची लागतात. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. हे बघा, आपला छान असा जो गाजर आहे तो पण छान परतून झाला आहे बघा. अशा प्रकारे मैत्रिणींनो अवश्य बनवून बघा. नेहमी तुम्ही जास्तीचा भात बनवून ठेवाल आणि अशा प्रकारे बनवाल तुम्ही, एवढी टेस्टी लागते रेसिपी. त्यानंतर आपण त्यामध्ये ज्या भाज्या आहेत राहिलेल्या, जसं की टॉमॅटो, लाल शिमला मिरची, हिरवी शिमला मिरची आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ती पण परतून घेणार आहोत. पण ती पण आपण हाय फ्लेमवर परतणार आहोत, म्हणजे खूप छान त्याची टेस्ट लागते. अशा प्रकारे आपण उभ्या सर्व भाज्या चिरून घेतल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक चिरून घातल्या तरीही चालेल, आणि तुमच्या आवडत नसेल त्या स्किप केल्या तरी चालेल. त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली, पाव चमचा हळद टाकली आहे बघा, आणि छान असं आपण परतून घेणार आहोत. लाल मिरचीमध्ये माझी धणे आणि जिरे भाजून घातलेले आहे, त्यामुळं मी सेपरेट घातले नाही. तुमच्या लाल मिरचीमध्ये नसेल तर तुम्ही वर्ण धणे आणि जिरेपूड वापरू शकता. आणि लाल मिरचीमध्ये माझी बेडगी आणि काश्मीरी मिरची आहे. त्यानंतर आपण शेजवान मसाला टाकणार आहोत, त्याने खूपच छान असा टेस्ट येते बघा. मी एक पोहे खायचा चमचा आहे तो घेतला आहे, त्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत, म्हणजे भाज्यांना मीठ लागेल, कारण भातामध्ये आपलं ऑलरेडी मीठ आहे, त्यामुळं आपल्या भाजींना लागेल तेवढंच टाकायचं. आणि थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे मसाले आहेत ते छान असे भाज्यांना लागतील, पूर्ण भाज्यांमध्ये त्याचा फ्लेवर उतरेल आणि अप्रतिम अशी रेसिपी आपली तयार होईल. थोडंसं तुमच्या हिंट आलीच असेल लक्षात की आपण काय करत आहोत. हे बघा, छान असं परतून घ्यायचं आहे. खूपच अप्रतिम अशी रेसिपी. चला तर मग कमेंटमध्ये सांगायचं आहे काय बनवत आहोत आपण. शेवटी तर तुम्हाला लक्षात येईलच, पण आता सांगायचं आहे कमेंट करून काय बनवत आहोत. त्यानंतर आपण जो भात आहे
शिल्लक राहिलेला तो आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. हा माझा इंद्रायणी तांदूळ आहे, त्यामुळे तो चिकट आहे. तुमच्याकडे जो भात शिल्लक असेल तो तुम्ही घालू शकता, पण आमच्याकडे शक्यतो इंद्रायणी तांदूळच आवडतो. दुसरा बासमती वापरतो आणि इंद्रायणी एक असतो, 2च. त्यामुळं तो चिकट असतो, पण चव खूप छान लागते बघा त्याची इंद्रायणी तांदळाची. तुम्ही पाणी किती कमी घातलं तरी पण तो चिकट होतो, पण आमच्याकडे चिकटच भात आवडतो, पडपडीत आवडत नाही. त्यामुळं त्याच भाताचा मी इथे समावेश केला आहे. छान असं आपण परतून घेणार आहोत. सर्वांना एक विनंती आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात, कुठल्या गावातून, कुठल्या राज्यातून किंवा कुठल्या देशातून, ती मला कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे मला खूप छान वाटेल की आपण माझे व्हिडिओ कुठून कुठून पाहतात. खरंच खूप छान मैत्रिणी जोडल्या गेल्या आहेत, मित्र जोडले गेले आहेत. अगदी कुठले अगदी जपान, स्वित्झर्लंड, इंग्लंड, अमेरिका, अगदी तिथले सुद्धा माझे यूट्यूब फॅमिली आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकली आहे बघा, आणि छान परतून घ्यायचे. आणि खूप छान कमेंट्स करतात, खूप छान वाटतं त्यांच्या कमेंट्स बघून अगदी, की कुठून कुठून बघतात ते, आणि त्यांच्या देशाचं नाव पण ते कमेंट करून सांगतात. परवाच एक जपानची मैत्रीण जोडली गेली, तिने पण खूप छान कमेंट केली होती. थँक्यू फ्रेंड्स, आपण माझ्या व्हिडिओला कमेंट छान केली त्याबद्दल. आणि माझी जी बाकीची फॅमिली आहे ती तर खूप छान कमेंट्स करतात. काही काही ताईंच्या एवढ्या छान कमेंट्स असतात ना की अगदी मस्तच झाला बघा. शेजवान फ्राईड राईस आपला तयार झाला आहे. माझ्या काही काही मैत्रिणी तर खरं ताई खूप छान कमेंट्स करतात. खूप छान वाटतं त्यांच्या कमेंट्स वाचून, आणि आनंद होतो की आपल्या रेसिपी आवडतात तुम्हाला. खूप अगदी आनंद वाटतो बघा त्या कमेंट्स वाचून. महत्त्वाचं म्हणजे यूट्यूब फॅमिलीच खूप सपोर्ट करते एकमेकांना. फॅमिली बाकी आपली फॅमिली काही नाही. हे बघा किती छान वरण अशी छान अशी आपण कोथिंबीर त्यामध्ये आपण गार्निशिंग करण्यासाठी टाकणार आहोत. मस्त शेजवान फ्राईड राईस तयार झाला आहे. चला तर रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि खूप छान छान हे बघा. चला तर मग पहिला बाईक तुमच्यासाठी, शेअर करा, हाईप करा. भेटूयात मग छानशा अशा पुढच्या रेसिपीमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांचे मनःपूर्वक